फालतू गोष्टीमध्ये रस आहे आणि चांगल्या श्रेष्ठ गोष्टीचा कंटाळा आहे असं तर आपलं मन आहे की नाही. त्याला एखादं तत्त्वज्ञानाचं पुस्तक समोर वाचायला घ्यायचं आणि मग आपला मूड कसा बदलतो आपण हे पाहायचं. एखादं चांगलं श्रेष्ठ पुस्तक जे क्रांतिकारकाचं आहे असं आपल्यासमोर घेऊन वाचायला लागायचं. थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाय जड पडायला लागतील, कंटाळा यायला लागेल, अंगामध्ये सगळं आळस दाटायला लागेल आणि अगदी 10-15 मिनटात ते बाजूला ठेवावं वाटेल. जीवनामध्ये माणसाचा विकास करणाऱ्या आणि माणसाला खऱ्या अर्थाने वर नेणाऱ्या या सगळ्या गोष्टीमध्ये मनाला खूपच कंटाळा आहे. आणि चटपटीत, विनोदी आणि ज्याला आपण फालतू म्हणू शकू अशा गोष्टीमध्ये तासनतास गेला तरी त्या मनाला कंटाळा येत नाही. अशा प्रकारचं मन आपल्यासोबत आहे. अनेक जन्माचे संस्कार घेऊन जे मळलेलं आहे, जे घाण झालेलं आहे अशा प्रकारचं आपलं मन आहे. आणि या मनाला स्वच्छ करण्याचं, निर्मळ करण्याचं आणि एक शुद्ध अशा प्रकारचा आनंद देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आपलं मनच आपल्यापुढे फार मोठं आव्हान आहे. आपल्या जीवनाला दिशा देणारं, आपल्या जीवनाचं सर्वेसर्वा असणारं हे मन, आपली गती निश्चित करणारं हे मन अशा प्रकारे अनेक विकारांनी ते ग्रासल्या गेलेलं आहे. आणि आपण जर त्या विकारालाच खतपाणी घालत राहिलो तर मग मात्र जीवन कोण्या दिशेला जाईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून आपलं मनच आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आधी ते आहे कसं हे आपल्याला स्पष्टपणे, पूर्णपणे ते पाहावं लागणार आहे. आणि ते पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सगळ्या चुकीच्या वाईट गोष्टीमध्येच याचा रस दडलेला आहे. तेव्हा भलत्याच वाईट प्रवृत्तीमध्ये हे गुंतलेलं आहे. तेव्हा याला कशा पद्धतीने केवळ चांगल्या विषयामध्ये रमवायचं किंवा घेऊन जायचं हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे. ज्याने हे आव्हान पेललं आणि अभ्यासाने याच्यामध्ये बदल करून दाखविला आणि चांगल्या गोष्टीमध्ये आता मन रस घेत आहे असं होऊ लागलं तर जीवनातला हा सगळ्यात मोठा विजय आहे. कारण जे आपल्या